हॅलो एव्हरीवन. आपण 2024चा सी सेट सॉल्व्ह करतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उतारा क्रमांक 3 बघणार आहोत. तर चला बघूया उतारा क्रमांक 3. उतारा क्रमांक 3 आपल्याला वाचून त्याचे प्रश्न क्रमांक 11 ते 15 असे उत्तरं आपल्याला द्यायची आहे. हा उतारा मी वाचलेला आहे. या उतारामध्ये आपलं जे शेतीची जी पद्धत आहे, शेती करायची जी पद्धत आहे, त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागावर जे ग्रामीण भागात राहणारे जे आपले शेतकरी आहेत त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो त्याचा, आणि शहरामध्ये जे उद्योग आहे त्याच्यामुळे तिथल्या समाजावर काय परिणाम होतो त्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्याबद्दल या उतारामध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. खूप सोपा उतारा आहे आणि या प्रश्नाचे उत्तरं पण सोपे आहेत. तर बघूया प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणता किंवा कोणते घटक उत्पादनाच्या पद्धतीमुळे प्रभावित होतो किंवा होतात. तर याच्यामध्ये 4 घटक दिलेले आहे: विचारधारा, मानसशास्त्र, सामाजिक संरचना आणि वरीलपैकी एकही नाही. तर उतार्यामध्ये जो पहिलाच पॅराग्राफ आहे, म्हणजे पहिल्यापासून जो शेवटपर्यंत जो पहिला पॅराग्राफ आहे, आर्थिक उत्पादन ही मानवी समूहाची पासून भूमिका बजावते, त्याच्यामध्ये स्पष्ट हे विचारधारा, मानसशास्त्र आणि सामाजिक संरचना हे तिन्ही शब्द आलेले आहेत. म्हणजे याचा उत्तर जो आहे प्रश्न क्रमांक 11चा ABC तिन्ही पण आहे. तर याचा उत्तर येतो बघा, पर्याय क्रमांक 1 A, B आणि C याचा उत्तर आहे. ठीक आहे, आणि याचं स्पष्टीकरण मी व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. चला बघूया प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतातील शेतीच्या आदिम स्वरूपाचा ग्रामीण समाजावर कसा परिणाम होतो. तर ॲक्च्युली आपण जे अजूनही आपल्या म्हणजे बहुतांश लोक जे आहे ना, आदिम स्वरूपाची म्हणजे जुन्या पद्धतीनेच पारंपरिक शेतीच करतात. असं आपण अजून शेतीमध्ये जे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर खूपच कमी होतो. तर त्याच्यामुळे तिथला जो ग्रामीण समाज आहे त्याच्यावर काय परिणाम होतो बघा. गरिबी दूर तर होत नाही, त्याच्यानंतर कृषी उत्पादन पण वाढत नाही. ठीक आहे ना, कारण आपण जुन्या पद्धतीने वापर करतो आहे ते शेताचा. तर शेतीची जी पद्धत आहे तर त्याच्यामुळे उत्पादन वाढत नाही आहे, सांस्कृतिक विविधता पण येत नाही आहे. पण याचा जो परिणाम आहे तो पिरॅमिडल सामाजिक आर्थिक प्रणालीमध्ये होतो. तर याचा उत्तर आहे 12चा जो आहे, ह्या 4 ABCD जे आपल्याला विधान दिलेले आहे त्यापैकी D जो आहे तोच विधान फक्त बरोबर आहे. तर याचा उत्तर येतोय बघा, पर्याय क्रमांक 3 फक्त D बरोबर. ठीक आहे, तर याचं पण स्पष्टीकरण आहे, तुम्ही वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 13 बघूया. प्रश्न क्रमांक 13 बघा, भारतातील ग्रामीण लोकांच्या सामान्य दारिद्र्यास खालीलपैकी कोणता घटक अधिक योगदान देतो. तर हे जे 4 घटक आहेत त्यापैकी फक्त पहिलाच घटक आहे कृषी उत्पादनाची निम्न पातळी. आपण जी जी कृषी करायची जी पद्धत आहे, आपली शेती करायची पद्धत, ती जुन्या काळाची असल्यामुळे तिथून उत्पन्नच मिळत नाही. मग उत्पन्न मिळत नाही म्हणजे तिथून काही आपल्याला म्हणजे म्हणायला पाहिजे धन अर्जित होत नाही. त्याच्यामुळे जे ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते दारिद्र्य असते त्यांचं. ठीक आहे ना, नेहमी गरिबीच असते त्यांच्याकडे. तर त्यामुळे याचा उत्तर जो येतोय 13चा येतोय पहिला. तर याचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1 कृषी उत्पादनाची निम्न पातळी. स्पष्टीकरण आहे दिलेलं, ते कुठल्या पॅराग्राफमध्ये कुठलं वाक्य आहे त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. चला बघूया प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 बघा, ग्रामीण समाजांचा विचार करता खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने असत्य आहेत. तर इथे बघा, पहिलं जो विधान दिलं, ग्रामीण समाज हा प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे, हा तर सत्य आहे. ठीक आहे, आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे याच्यातून. B जो आहे बघा, ग्रामीण भागात जमीन हे उत्पादनाचे मूळ साधन आहे, हे पण बरोबर आहे, सत्य आहे हे पण विधान. फक्त C जो आहे, ग्रामीण भागातील उत्पादनाची साधने शहरी भागापेक्षा वेगळी नाहीत, म्हणजे सेम आहे असं नाही आहे. शहरात उद्योग असतात आणि ग्रामीण भागात जो आहे फक्त शेती असते, त्यामुळे एकसारखे नसते, है ना. वेगळी नाहीत लिहिलं आहे याच्यामध्ये ना. तर हा जो पर्याय आहे म्हणजे विधान आहे C, हा चुकीचा आहे. म्हणजे याचा उत्तर येतोय पर्याय क्रमांक 3 फक्त C, हा जो विधान आहे असत्य आहे. ठीक आहे, तर चला बघूया आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 बघा, ग्रामीण लोक त्यांच्या श्रमशक्ती आणि तंत्राच्या सहाय्याने काय तयार करतात. तर औद्योगिक वस्तू तर नाही करत, धातू पण उत्पादन करत नाही, ते कृषी उत्पादने तयार करतात. तर याचा उत्तर येतोय 15चा आहे बी म्हणजे आता कुठल्या पर्यायामध्ये आहे बघा, फक्त B चौथ्यामध्ये आहे. तर याचा उत्तर येतोय 15चा चौथा फक्त B. याचं स्पष्टीकरण शेवटी दिलेलं आहे, स्पष्टीकरण व्यवस्थित वाचून घ्या. तुम्ही आपला पॅराग्राफच येतो माझ्या तोंडात. आपला जो उतारा आहे तो व्यवस्थित वाचून घ्या. उतारामध्ये कुठे कुठे ते जे वाक्य दिलेले आहे त्याच्यावरून त्याचे उत्तर तुम्हाला सापडून जातील. हा एकदम सोपा उतारा होता. चला बघूया, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया उतारा क्रमांक 4 घेऊन. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 11, 12 आणि 13चे स्पष्टीकरण. प्रश्न क्रमांक
14 आणि 15चं स्पष्टीकरण व्यवस्थित वाचून घ्या.